श्री स्वामी समर्थ। तर आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे, तर या महिन्यात आपण महालक्ष्मीचे गुरुवार तर करतच असतो। तसेच या महिन्यात दत्त जयंती असते। तर या काळात म्हणजे दत्त जयंतीच्या सप्ताह काळात 7 दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण देखील करतात। तर हे गुरुचरित्र पारायण कसे करायचे, कोणत्या दिवशी करायचे, किती अध्याय वाचायचे, उपवास कसा करायचा, काय खायचे, पूजेची मांडणी कशी करायची, या संबंधीचे सर्व नियम व अटी ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर जे कोणी आधीपासून हे पारायण करत असतील त्यांना तर या संबंधीची सर्व माहिती असेलच, परंतु जे नव्याने पारायणाला बसणार आहेत किंवा जे फर्स्ट टाइम हे पारायण करणार आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची माहिती मिळून जाईल। तो गुरुचरित्र ग्रंथ कसा असतो हे तर तुम्हाला माहीतच असेल आणि पारायणासाठी हा ग्रंथ असणे गरजेचे आहे। तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर हा ग्रंथ तुम्हाला घ्यावाच लागेल। तर हा ग्रंथ केवळ ग्रंथ नसून 5वा वेद असा मानला गेला आहे। तर यात खरंच दत्तांचा वास असतो। केवळ या ग्रंथाच्या पाया पडल्याने किंवा ग्रंथ आपल्या घरात ठेवल्याने अर्ध्याच्या वर माणसांची दुःख तसेच घरातील वाईट शक्ती दूर होतात। तर या ग्रंथाच्या पारायणाने आपल्या घरातील वाईट शक्तीचा प्रभाव नष्ट होतो। कितीही मोठा वास्तुदोष असेल तो दूर होतो, वाईट संकट आपल्यावर येत नाही, कामातील अडथळे दूर होतात। तर ज्यांनी हे पारायण केले असेल त्यांना या गोष्टीचा अनुभव नक्कीच आला असेल। पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचे पारायण हे महिला व पुरुष दोघेही करू शकतात। तर हे पारायण तुम्ही घरी करू शकता किंवा स्वामींच्या केंद्रात, तुमच्या घराजवळ जर केंद्र असेल तर केंद्रात तुम्ही सामूहिक पारायण देखील करू शकता। तर हे वाचन पारायण आपण 7 दिवस करायचे व 8व्या दिवशी याची सांगता करायची असते। म्हणजे आता यावर्षी 2024 डिसेंबरमध्ये दत्त जयंती 15 डिसेंबरला आहे, तर 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर आपण पारायण करणार। 9 तारखेला पहिला दिवस असणार, तर 15 तारखेला पारायणाचे वाचन संपणार व 16 तारखेला आपल्याला याची सांगता करायची असते। बरेच जण संकल्पयुक्त पारायण करत असतात, म्हणजे ज्यांची काही इच्छा असेल ते पारायणाच्या आधी संकल्प करायचा, मग पारायणास सुरुवात करायची। तर संकल्प कसा करायचा, तर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी घेऊन त्यात अक्षदा व फुलं घ्यायची, ती हातात ठेवायची, मनात संकल्प बोलायचा। त्यावेळी आपण आपल्या कुलदेवतेचे नाव घ्यायचे, आपलं नाव घ्यायचं, आपल्या गोत्राचे नाव घ्यायचे व आपली जी काही संकल्प किंवा इच्छा आहे ती बोलायची आणि ते पाणी आपण एखाद्या प्लेटमध्ये सोडायचे। तर या पारायणामध्ये या ग्रंथाचे वाचन आपण पहाटे 3 ते दुपारी 4 पर्यंत करायचे असते। तर 4 नंतर वाचन करायचे नसते। तसेच 12 ते 12:30 या वेळेत आपण वाचन करायचे नाही। तर ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, त्यामुळे या काळात आपण वाचन करायचे नाही। तर हे पारायण कोणी 7 दिवसांचे करतात, तर कोणी 3 दिवसाचे करतात, तर कोणी 1 दिवसाचे देखील करतात। तर 1 दिवसाचे पारायण हे शक्य होत नसते, तसेच ते राष्ट्रीय हेतूसाठी करतात। तर माझ्या मिस्टरांनी 7 दिवसाचे पारायण 2 वेळा घरी केले, तर 3 दिवसांचे पारायण त्यांनी गाणगापूर या तीर्थक्षेत्री जाऊन केले। तर 3 दिवसांचे पारायण करायचे म्हटल्यानंतर त्यासाठी आपल्याला खूप वेळ बसावं लागतं। असं पारायण हे केंद्रात किंवा अशा ठिकाणी जिथे सामूहिक पारायण केले जाते तेथेच करावे, कारण 3 दिवसात संपूर्ण ग्रंथाचे वाचन करण्यासाठी आपल्याला ना खूप वेळ बसावं लागतं। त्या ठिकाणी सामूहिक वाचन जेव्हा होतं तेव्हा माणूस आपोआप ही गोष्ट करत असतो, तितका वेळ त्याला बसणं होतं किंवा मग एक ऊर्जा त्या ठिकाणी ना एक ऊर्जा मिळते, ती एक शक्ती मिळते। घरी कसं जरा या गोष्टी करण्यासाठी इतका वेळ बसण्यासाठी अवघड जातं, म्हणजे कारण आपण एकट्याने वाचन करतो तेव्हा या गोष्टी माणसाला अवघड वाटतात किंवा ते माणसाला करताना थोडा आळस येतो। त्यामुळे जर घरी करणार असाल तर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करा, ते चांगल्या प्रकारे होते। तर पारायणाच्या पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, 5व्या दिवशी 36 ते 38, 6व्या दिवशी 39 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अशा प्रकारे आपल्याला अध्याय घ्यायचे आहेत। तर पारायणाला आपण पहिल्या दिवशी आपल्याला पारायणाला सुरुवात करण्याआधी पहिल्या दिवशी आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे व 7 दिवस ती मांडणी तशीच ठेवायची आहे आणि
ग्रंथ पण आपल्याला हलवायचा नसतो. तो ग्रंथ वाचन झाल्यानंतर कपड्यामध्ये झाकून ठेवायचा आणि त्याच जागी ठेवायचा, म्हणजे हलवायचा नाही. जेव्हा आपण वाचन करणार तेव्हाच त्याच्यावरचा कपडा बाजूला करून आपण तो ग्रंथ वाचायचा, परत त्या ठिकाणी तो कपडा त्यावरती झाकून ठेवायचा. तर ही मांडणी तुम्ही पाटावरती किंवा चौरंगावरती करून घेऊ शकता. तर पारायण हे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचे आहे. तर पारायणाची मांडणी करण्यासाठी तुम्हाला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावरती स्वच्छ चांगला लाल कपडा अंथरला तरी चालेल. कपडा लाल किंवा स्वच्छ चांगले कापड अंथरून घ्यायचे. त्यावरती जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती घ्यायची. तो जर नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांची फोटो किंवा मूर्ती देखील घेतली तरी चालतो. तर त्याआधी आपल्याला कलश मांडणी करायची आहे. तर कलश मांडणीसाठी आपल्याला तांदळाची रास घ्यायची आहे. त्यावर हळद कुंकू वाहायचे. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. कलशाला हळद कुंकू वाहायचे, सुपारी पैसा टाकायचा. त्यावर विड्याची पाने ठेवायची किंवा आंब्याची ढाळी ठेवायची आहेत. त्यावर आपल्याला एक नारळ ठेवायचा. नारळाला हळद कुंकू व्हायचे, फुलं व्हायची. फोटो जर तुम्ही घेत असाल तर फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा. त्याला हळद कुंकू अक्षता व्हायची, फुलं व्हायची. जर मूर्ती असेल तर ती स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायची व स्वच्छ पुसून ठेवायची. त्याला देखील हळद कुंकू लावायचे, फुलं व्हायची, अक्षता व्हायची. आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्याला या पारायण काळात अखंड दिवा लावायचा असतो. आपण नवरात्रीमध्ये जसा अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला हा पारायण काळात अखंड दिवा लावायचा आहे. त्या दिव्याला देखील आपल्याला हळद कुंकू व्हायचे आहेत, फुलं व्हायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर जमलं तर फळं पूजेमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर देवासमोर आपल्याला साखर ठेवायची आहे आणि पाणी भरून देवासमोर ठेवायचं आहे. आणि जो ग्रंथ आपण वाचतोय म्हणजे गुरुचरित्र ग्रंथ हा देखील तिथे समोर पाट्यावरती ठेवायचा. त्याला एखाद्या लाल कपड्याने झाकून ठेवायचे असते. आणि रोज जे आपण खाणार आहोत त्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे. तर ही पूजा पारायण करताना जे स्वामींची जी नित्य सेवा आपण करत असतो ती देखील करायची आहे. सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. तुम्ही रोज नवी फुले व्हायची, जुनी फुले काढायची, नवी फुले व्हायची, नमस्कार करायचा. रोज आपल्याला पारायण सुरू करण्याआधी स्वामी स्तवन म्हणजे पारायणाच्या पहिल्या दिवशी तर हे करायचंच आहे, पण रोज जेव्हा आपण पारायणाची वाचण्यास सुरुवात करतो तेव्हा देखील हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्यामध्ये प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर एक माळ स्वामी समर्थ जाप घ्यायचे, एक माळ गायत्री मंत्र घ्यायचा आहे. तर त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि मग आपल्याला वाचण्यास सुरुवात करायची आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला रोज पारायण सुरू करण्याआधी करायच्या आहेत. जेव्हा आपण पारायण सुरू करतो त्याआधी म्हणजे जर आता तुम्ही सोमवारी सुरू करणार असाल तर रविवारी आपल्याला एक गाय आणि 4 कुत्री यांना चपाती किंवा पोळी काही पण चपाती किंवा पोळी यापैकी काही आपल्याला एक गाय आणि 4 कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे. जेव्हा पारायण आपण सुरू करणार आहोत त्याच्या एक दिवस आधी. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पारायण करण्यास सुरुवात करायची आहे. तर पारायण सुरू असताना खाण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे. जर तुम्ही चपाती खात असाल तर 7 दिवस चपातीच खायची आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाणार असाल किंवा चपाती खाल्ली तर तुम्हाला 7 दिवस चपातीच खायची आहे. जर तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली किंवा खाणार असाल तर तुम्हाला 7ही दिवस भाकरीच खावी लागेल. तर भात खायचा नाही, डाळी खायच्या नाहीत, हिरव्या भाज्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. तो उपवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जर तुम्हाला होत नसेल तर जमत नसेल उपवास करणं तर तुम्ही दोन्ही वेळ खाऊ शकता, जेवू शकता. जे सकाळी खाताय तेच संध्याकाळी खाल्लं तरी चालेल. म्हणजे जे आपण सकाळी खातोय बनवतोय तो नैवेद्य आपल्याला रोज देवाला रोज म्हणजे आपण जे सकाळी बनवतोय ते आपल्याला देवाला नैवेद्य स्वरूपात दाखवायचं आहे. ती भाजी भाकरी जे काय असेल ते आपल्याला देवाला दाखवायचं आहे.
जर तुम्ही सकाळचंच बनवलेलं जर संध्याकाळी खाणार असाल तर तुम्ही तो नैवेद्य देवाला दाखवायचा नाही. त्याऐवजी तुम्ही साखर किंवा एखादी फळ देवाला नैवेद्य स्वरूपात दाखवलं तरी चालेल. त्यानंतर या काळात आपल्याला परान्न खायचं नाही आहे, म्हणजे बाहेरचं आपल्याला काहीच खायचं नाही, दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला काहीच खायचं नाही आहे. आपल्या घरी जे काही आपण बनवू तेच आपल्याला खायचं आहे. दुसऱ्यांनी दिलेलं किंवा दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला काहीच खायचं नाही आहे. बाहेरचं विकत आणलेलं देखील आपल्याला काहीच खायचं नाही आहे. तसेच बाहेरगावी तुम्हाला जाता येणार नाही. जर तुम्ही बाहेरगावी तुमच्या गावातल्या जर तुम्ही तुमच्या गावातल्या गावात जात असाल तर ठीक आहे, म्हणजे जिथे तुम्ही राहताय, जिथे तुम्ही पारायण करताय त्याच गावामध्ये तुम्ही गावातल्या गावात जात असाल तर ठीक आहे. परंतु तुम्हाला बाहेरच्या गावात दुसऱ्या गावाला काही कार्यक्रमानिमित्त असो काही असो तर तुम्हाला जाता येणार नाही, म्हणजे वेशीच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही. तसेच या पारायण काळात आपल्याला मांसाहार वर्ज्य आहे, म्हणजे मांसाहार आपण करू शकत नाही. आपण घरात मध्ये करायचा नाही आणि खायचंही नाही. तुम्ही पण म्हणजे स्वतः जे पारायण करणार आहेत त्यांनी तर खायचंही नाही आणि बनवायचं तर नाहीच आणि खायचं तर नाहीच, पण घरात देखील इतर व्यक्ती जे खात असतील त्यांनाही ते खाता येणार नाही. तुम्हाला बनवता येणार नाही, खाता येणार नाही. तुमच्या घरात देखील तुम्ही बनवू शकत नाही आणि खाऊ शकत नाही आणि घरातल्या व्यक्तींनाही तुम्ही ते खायला जमणार नाही. तसेच तुम्हाला गादीवर झोपायचे नाही आहे. तर या पारायण काळात आपल्याला गादीवर झोपायचे नसते. तसेच सोफ्यावर देखील बसायचे टाळायचे. खाली सतरंजी किंवा चटई जे काही जाड अंथरण असेल ते टाकून आपण झोपू शकतो. जर तुम्हाला काही पाठीचे काही प्रॉब्लेम असेल किंवा खाली झोपायला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एखादी जाड अंथरण किंवा जाड असं काही असेल तुमच्याकडे सतरंजी जाड अंथरण टाकून तुम्ही त्यावरती झोपू शकता, परंतु गादीवर तुम्हाला झोपता येणार नाही. झोपताना आपल्याला ना डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. असं म्हणतात की पारायण काळात दत्त महाराज आपल्या घरात वास करत असतात, ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे आपल्याला झोपताना ना आपल्याला शक्यतो डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. म्हणजे झोपेत आपण इकडे तिकडे होतोच, परंतु झोपताना हे करायचं की आपण शक्यतो डाव्या कुशीवर झोपायचं आहे. तर या काळात आपल्याला तसेच नखे कापायचे नाहीत, केस कापायचे नाहीत. तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तर आधीच या गोष्टींची आपण काळजी घ्यायची. तसेच ज्या स्त्रिया पारायणाला बसणार आहेत त्यांनी आपल्या मासिक पाळीच्या तारखा पाहूनच पारायणाला बसायचं. जर तुमची मासिक पाळी होऊन गेली असेल तर तुम्ही पारायण नक्कीच करू शकता. आणि जर पुढे येणार असेल तर पारायणाचा पूर्ण सप्ताह झाल्यानंतर जर येणार असेल तर तरी देखील तुम्ही करू शकता. तर या मासिक पाळीच्या तारखा तुम्ही पाहूनच पारायणाला बसायचे. जर पारायण काळात जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही पारायण करू नका. जर पारायण काळात येत असेल तर तुम्ही पारायणाला बिलकुल बसू नका, कारण हे पारायण अर्धवट सोडता येणार नाही. तेवढं जर तुम्हाला पाळणं होत असेल, जर तुमच्या घरात तसं इतर कोणाला मासिक धर्म आला, म्हणजे समजा एखादी पुरुष जर वाचन करणार असतील तर ते बाजूलाच करावे. त्यांच्या पत्नीला जर मासिक धर्म आला, मुलीला आला, बहिणीला आला, आईला आला तर त्याने ते बाजूलाच सर्व काही करायचं आहे, पाळायचं आहे. त्या रूममध्ये किंवा त्या ग्रंथाला मासिक पाळीचं बिलकुल काही जमत नाही. त्यामुळे या गोष्टींचं पालन करा. जर होत असेल तरच या गोष्टी तुम्ही या पारायणाला बसा. जर जमत नसेल तर तुम्ही पारायण करू नका. तसं जर घरातल्या इतर स्त्रियांना कुणाला येत असेल, तुम्ही पारायणाला बसला आहात, घरातील इतर स्त्रियांना जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही त्यांना बाजूला सर्व करायला सांगा. आणि वेळोवेळी आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या. तर या गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागतील. तसेच या पारायण काळात जर सूतक आलं किंवा कुणाला अंत्यविधीला जावं लागलं तर दुसऱ्याचं असेल तर आपल्याला जायचंच नाही आहे. जर देव न करो परंतु ही वेळ जर आपल्या घरातच आली तर या गोष्टी झाल्या तर आपल्याला पारायण काळात पारायण जे आहे ते अर्धवट सोडता येणार नाही. तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून किंवा ब्राह्मणांना तुम्ही विचारपूस करून ह्या गोष्टी करा. तर ह्या गोष्टी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही पारायण पूर्ण करून घेऊ शकता. तर तसेच या पारायणामध्ये आपल्याला पारायण काळामध्ये आपल्याला पारायणाचं वाचन तर आपल्याला करायचंच आहे. तसेच झोपण्याच्या आधी विष्णू सहस्त्रनामाचे पठण देखील करायचे आहे. जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवर ते लावून त्यासोबतच वाचन करा.
तर हे वाचन करणं गरजेचं आहे. तुम्ही मोबाईलमध्ये लावून ठेवलं आणि तुम्ही इतर गोष्टी करताय हे नाही चालणार. तर तुम्ही मोबाईलमध्ये लावा, त्याचबरोबर तुम्ही त्याचं वाचन देखील करा. तरी ही गोष्ट आपल्याला झोपण्याआधी नक्कीच करायची आहे. तसेच पारायण काळात आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तर या सर्व गोष्टी, अटी, नियम पाळूनच ह्या गोष्टी करूनच तुम्ही पारायण करा. जर जमत नसेल तर तुम्ही पारायण करू नका. तर मनापासून या गोष्टी केल्या तर खरंच खूप चांगले अनुभव किंवा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ग्रंथाची जी सांगता आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची असते. जर ग्रंथाचे वाचन रविवारी पूर्ण झाले तर सोमवारी आपल्याला या ग्रंथाची सांगता करायची आहे. तर या दिवशी सकाळी 10:30ला आपण जेव्हा आरती घेतो, म्हणजे देवांची, स्वामींची आरती, दत्तात्रेयांची आरती झाल्यानंतर आपल्याला 4 नैवेद्य काढायचे आहेत. एक नैवेद्य म्हणजे दत्त महाराजांसाठी, एक कुलदेवतेसाठी आणि एक स्वामी महाराजांसाठी आणि एक आपल्या ग्रंथासाठी काढायचं आहे. तर 4ही नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचे आहेत. आणि हे नैवेद्य गाईला खाऊ घालू शकता किंवा गाय नसेल तर आपण घरातील व्यक्ती हे नैवेद्य खाऊ शकता. तर बाहेरच्या व्यक्तीला हे नैवेद्य द्यायचा नाही. हा नैवेद्य आपण आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा. तर पारायण काळात आपल्याला स्वामींची नित्यसेवा चालूच ठेवायची आहे. त्यानंतर यातील बरेच नियम, अटी या ग्रंथात, म्हणजे आता या जे नियम आणि अटी सांगितलेल्या त्या या ग्रंथातच सांगितलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही हे ग्रंथ पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यात जेवढी मला माहिती आहे ती मी ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकलं असेल तर समजून घ्या. तुम्हालाही अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ खूप मोठा झाला, तुम्हाला माहिती सांगितली आहे ती सर्व महत्त्वाची वाटली असेल, चांगली वाटली असेल, उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.